ती आम्ही त्या ठिकाणी घेतो। बरं राहुलजी, फक्त जाता जाता एक महत्त्वाचं मला आपल्याला विचारायचं आहे. विकास लवांडे देखील आपल्या सोबत आहेत. त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला होता की स्थानिक सलोख्या संदर्भामध्ये ही सगळ्यांची जबाबदारी असताना राहुल कुल यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडली, मात्र दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी केलेल्या भडकाऊ भाषणांमुळे अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला. या आरोपांमध्ये कितपत सत्यता आपल्याला वाटते राहुलजी? नाही, कालची सभा झाली त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांची काळजी घेत होतो. कुणी चुकीचं बोलू नये, चुकीचं वागू नये, त्या ठिकाणी काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून माझ्या परीनं विधानसभा सदस्य म्हणून मी सगळी काळजी घेतली आणि त्यामुळे कालच्या सभेच्या नंतर सुद्धा वातावरण त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित होतं. आज एक प्रकार छोटासा घडला आणि थोडीशी त्या ठिकाणी गडबड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण काळजी घेऊ नये अशी घटना घडली असली तरी ती नियंत्रणात सुद्धा तातडीनं आणली. कुठेही तिथं कुणाला जखम झालेली नाही, कुठली थोडीफार काही वाहनांची आणि घरावर झालेली दगडफेक वगळता पुढे अजून काही अनुचित घडू शकलं असतं ते तातडीनं आम्ही नियंत्रित केलंय आणि त्यामुळे आजचा जो काही अनुचित अजून काही घडण्याची शक्यता होती ते आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रयत्न केल्यामुळे टळलेली आहे, हे मी नक्की त्या ठिकाणी सांगेल. शेवटी काय, बाहेरून येणाऱ्या मंडळींना तिथं येणं, बोलणं, जाणं, बाहेरून सल्ला देणं सोपं आहे. आम्हाला तो परिसर वाढवायचा आहे, जपायचा आहे, त्या ठिकाणचं वातावरण चांगलं ठेवायचं आहे आणि विशेषतः 10-12 वर्षामध्ये विरोधक असेल, माझा कार्यकर्ता असेल, तालुक्याचा आमदार म्हणून, सगळ्यांचा कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्याकडे तुम्ही जर आला तर मी कधीही कुणाचं जात, आडनाव, कुठलीही तमा न बाळगता आणि त्यांनी मला मतदान केलंय का नाही याचं काळजी न करता सगळ्यांना सहकार्य मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. ती भूमिका मी या ठिकाणी सुद्धा प्रामाणिकपणे बजावलेली आहे. बरोबर आहे राहुलजी, तुमचा स्वभाव हा अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेच. जाता